तुम्ही अशी कधी इनोव्हेशन्स केली आहेत का त्याच्यामध्ये, की जी नॉर्मली आपल्याला नॉर्मल लग्न समारंभात काय 500,000 लोक येतात करता येत नाही, पण इथे कशी थोडीशीच लोक असतात, तर अशी काहीतरी वेगळं आणखीन केलेलं आहे का असं कधी? वेगळं आता असं धार्मिक पद्धतीने वेगळं काही केलं नाही किंवा त्याच्यामध्ये इनोव्हेशन नाही, पण एक इनोव्हेशन असं केलं की जे परिस्थितीनुसार त्या वधूवरांना म्हणजे हे विशेष आहे, हे खूप विशेष आहे. त्यांच्याकडे वेळ नव्हता आणि त्यांना इथंच लग्न करायचं होतं. त्याच्या आधी मला कनेक्टेड एक लग्न होतं. मॅडम खूप म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. लग्न व्हायच्या आधी रिसेप्शन केलं, लग्न व्हायच्या आधी रिसेप्शन केलं. ते म्हणजे आम्ही रिसेप्शन करून घेतो. आमचं तर आता आम्ही ओळखतो चांगलं एकमेकाला ना. आधी रिसेप्शन, दुसऱ्या दिवशी लग्न. म्हणजे त्याच्यानंतर विधी पण असे उलटे फालटे, कधी काय त्याला म्हणजे नंतर हळद वगैरे असं लोक ॲडजस्ट करतात. कारण त्यांना 3 दिवस राहायचं असतं, 3 दिवस आणि संख्या कमी असते. त्यामुळे प्रत्येक विधी, प्रत्येक ॲक्टिव्हिटीज, प्रत्येक गोष्ट, रिलेशन्स आणि एकमेकाला ते क्लोजली आपण हे होतो. जेवढ्या मोठ्या लग्नात आपण फक्त तांदूळ टाकतो आणि पळतो. इथं 3 दिवस तुम्ही सलग असता. 3 दिवस तुम्ही तुमचे वेगवेगळे सगळे तुमचे ब्रँडेड कपडे तुम्ही घालू शकता. त्याच्यानंतर वेगवेगळं तुम्हाला इथं असं कुठं दागिने घालून जायचं आहे आणि मग तुम्हाला खूप लांब जायचं आहे असंही काही नाही. तुम्ही उतरले की तुम्हाला लगेच सगळ्या गोष्टी आहे. त्यामुळे लोकांना खूप सेफ्टी आणि खूप लोक एन्जॉय करतात. वेळ हा सगळ्यात महत्त्वाचा पिरियड त्याच्यामध्ये जातो. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खऱ्या अर्थाने मग ते मेमोरियल का होतं, म्हणजे अगदी आठवणीमध्ये का होतं की 3 दिवस आपण त्या लग्नासाठी घालतो. काही लोकांना इकॉनॉमिकल पण 2 दिवस करतात, परंतु मिनिमम 2 दिवस आणि मॅक्झिमम 3 दिवस याच्यामध्ये लग्न एकदम उत्कृष्टपणे होतं. इनोव्हेशन बाबतीत आणखीन एक तुम्हाला 2 स्टोरी मी सांगतो मॅडम. इनोव्हेशन बाबतीत एक आमच्याकडे लग्न होतं. लग्नानंतर लग्नाच्या आधी संगीतचा एक कार्यक्रम असतो आणि खूप लोक ते संगीताच्या कार्यक्रमाबाबतीत खूप लोक एकदम तयारी करून अगदी प्रोफेशनली डान्स वगैरे सगळं करून येतात तसं. तर एक आमच्याकडं आमचा क्लायंट होता. तर त्यांनी सांगितलं की म्हणजे त्याने तो खूपच हाय एंडवाला होता तो. त्याने आमच्याकडे आईस अँड फायरची थीम तयार केली होती. आम्हाला सुरुवातीला ते काही गांभीर्य वाटलं नाही. त्यांनी ठरवताना सांगितलं की ह्या स्कीमप्रमाणे मी करणार आहे. मग त्याचा तो इव्हेंट मॅनेजर जे असतात त्यांचे, तर त्यांनी सांगितलं की आम्हाला तो पण ज्या दिवशी ती स्टोरी त्यांनी म्हणजे सुरुवात केली, त्यांनी बॉम्बेवरून मुंबईवरून बर्फाच्या वेगवेगळ्या कार्विंग केलेल्या मूर्तीच तो घेऊन आला. 2-3 ट्रक आले त्यांचे. बापरे. अशा 20-25 म्हणजे 8-8 फुटाच्या मूर्ती त्यांनी ठेवल्या संपूर्ण आमच्या त्या ओपन एरियामध्ये सगळ्या अशा. आणि त्याच्या बाजूला नोझल्स लावले असे आणि एक 20-25-30 गॅस सिलेंडर्स एका कोपऱ्यात लावले तिकडे. आणि ती एकाच चालू केली आणि गॅस सिलेंडर आणि डिसेंबरचा महिना होता, कडाक्याची थंडी पडलेली आणि हे गॅसवर पूर्ण आग अशी ती नोझल्समधून त्या सगळ्या. आणि त्या मूर्त्या इतकं अप्रतिम, आणि त्या मूर्त्या लाईट तो मूर्त्यावर पडत होता इतकं म्हणजे. आणि त्यात एक डिसेंट मुंबईमधला एक वाद्यवृंद ज्याला आपण ऑर्केस्ट्रा म्हणतो तो, आणि त्याच्यामध्ये मग ते मुलीची आणि मुलाची एंट्री. तर ते एकदम अप्रतिम म्हणजे एकदम अगदी स्वप्नावत ज्या गोष्टी आहेत ना त्या देखील डिसेंट मॅरेजमध्ये करू शकतात. आणि तुमच्याकडे ते छान झालं. हां, ते आम्ही त्याच्यामध्ये सक्सेस झालो. हल्ली आणि अशी फार फॅशन आहे ना, पाण्यातनं आले, इकडून आले, तिकडून आले. आणि हां, जागा आहे का तुमच्याकडे तेवढी? आहे जागा. पाण्यातून यायला जागा नाही, पण हवेतून यायला जागा आहे. तर आमच्याकडे काही मॅरेजेसमध्ये लोक हेलिकॉप्टरने येतात. आम्ही बाजूचं आमच्याकडे हेलिपॅड आहे आमच्या दुसऱ्या एका हॉटेलियरकडे. तिथं ते परमिशन असते त्याची, त्यामुळे आम्ही ते परमिटेड करतो त्याला. आणि तिथून ते पुण्यावरून किंवा मुंबईवरून येतात, तिथे उतरतात आणि मग तिथून आम्ही त्या कारने त्यांना आणतो वगैरे. एक अफलातून एक वेगळा एक्सपिरियन्स असतो तो तुम्हाला मी शेअर पण करील. तर त्या एक्सपिरियन्समध्ये एक वेगळं पण असतं आणि लोक करतात खर्च एवढा. लोक खर्च करतात. आता तुम्ही एवढं की हेलिकॉप्टरवाल्याला पण हेलिकॉप्टरवरून आणण्यासाठी मग हेलिकॉप्टरचं ते हेलिपॅड, त्याला व्यवसाय मिळतो, आम्हाला व्यवसाय मिळतो. त्याच्यामधून घेऊन येणाऱ्या जी लोकल गाड्याच असतात, व्हेकल्स असतात, त्यांना व्यवसाय मिळतो. त्याच्यानंतर तिथे तो डेकोरम, तिथं तो बँड असतो. हेलिकॉप्टरवरून उतरल्या एक बँड, एकदम स्टायलिश बँड वगैरे ते वापरतात. आमच्याकडे एंट्री केलं तर स्टायलिश बँड. आणि अनेक लोकांना बँडवाल्यासाठी देखील खूप मोठा व्यवसाय याच्यातून मिळतो. असं अनेक वेगवेगळ्या स्टोरीज याच्यामध्ये आहेत. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.